पारंपरिक असलेला लेझिम हा खेळ अलीकडे लोप पावत चाललाय. मात्र पन्हाळा तालुक्यातील पोहाळे इथल्या विठ्ठलाई लेझिम मंडळाच्या वतीनं भव्य लेझिम महासंग्राम स्पर्धा आयोजित करण्यात आली. चला लेझिम खेळूया, संस्कृती जपूया या घोषवाक्याखाली गेल्या काही वर्षांपासून या स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. यावर्षी विठ्ठलाई लेझिम महासंग्राम स्पर्धेचं उद्घाटन 80 वर्षीय ज्येष्ठ माजी लेझिमपटू दादू पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यामध्ये 16 संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत पुरुष गटात गौशीच्या भैरवनाथ लेझिम पथकानं प्रथम क्रमांक, अटकरवाडीच्या जबरदस्त लेझिम पथकानं दुसरा, तर मांडुकलीच्या कान्होबा केदारलिंग लेझिम पथकानं तिसरा क्रमांक पटकावला. महिला गटात धुंदवडेच्या जय जिजाऊ लेझिम मंडळानं प्रथम क्रमांक, पोहाळेच्या गिरिजना महिला लेझिम पथकानं दुसरा, तर पोर्लेच्या भराडीदेवील महिला लेझिम पथकानं तिसरा क्रमांक पटकावला. यावेळी उत्कृष्ट हलगी वादकाचा बहुमान संभाजी माळेनं पटकावला. उत्कृष्ट घुमकं वादक म्हणून बाजीराव पाटील, तर उत्कृष्ट कैचाळ वादक म्हणून ज्योतिराम काटकर यांनी बहुमान मिळवला. या सर्व विजेत्यांना शिल्ड आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात आलं. यावेळी बोलताना युवराज चौगुले यांनी ही स्पर्धा कायमस्वरूपी सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. आम्ही विठ्ठलाई लेझिम मंडळ पोहाळे व ग्रामस्थ इथले सगळे पोहाळे ग्रामस्थ यांच्या वतीनं गेली 10 वर्ष आम्ही लेझिम स्पर्धा ही संस्कृती जपण्यासाठी, संस्कृती जपूया लेझिम खेळूया या नावाखाली लेझिम कुंभमेळा म्हणून 2015मध्ये आम्ही भरवलेली स्पर्धा आज 2025मध्ये लेझिम महासंग्रामाच्या रूपानं आपल्यासमोर आम्ही आणत आहे. आणि या आमच्या भागातली किंवा पश्चिम पन्हाळा किंवा महाराष्ट्रातली म्हणा एवढी जुनी परंपरा लुप्त पावलेली आम्ही पुन्हा जागृत करून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं म्हणा किंवा आपल्या सहभागामुळे आता सर्व गावामध्ये आता लेझिम पुन्हा सुरू झालं आहे. सगळीकडं सगळ्या जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये पुन्हा स्पर्धा सुरू झालेली आहे. आणि ही आम्ही आमच्या गावाच्या वतीनं, आमच्या मंडळाच्या वतीनं अशी स्पर्धा आम्ही सुरू ठेवत आहे. आणि आम्ही 40 वयापासून, 40 म्हणण्यापेक्षा आमच्या मुली ह्या 8 वर्षापासून ते 70 वर्ष आमच्यात शेवटचे जे वयाचे माणूस आहे ते इथंपर्यंत आम्ही या सगळ्याच्या लेझिमची जोपास करत आहे. आणि आम्ही इथनं पुढेही आम्ही जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत या लेझिमची संस्कृती आम्ही अशीच पुढं जपत राहणार. या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी राजाराम पाटील, गणपती पाटील, धोंडीराम पाटील, तानाजी पाटील, रंगराव पाटील, पांडुरंग वीर, सर्जेराव पाटील, हंबीर पाटील, सन्मेश पाटील, रणजित पाटील या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतलं.